अनंत चतुर्दशी हा अतिशय पवित्र आणि धार्मिक महत्त्वाचा दिवस आहे. 2025 मध्येही हा उत्सव संपूर्ण भक्तिभावाने साजरा होणार आहे. अनंत म्हणजे अंत नसलेला, शाश्वत. तर चतुर्दशी म्हणजे चांद्रमासातील 14वा दिवस. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते. यामागची कथा अशी सांगितली जाते. प्राचीन काळी सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी होती दीक्षा, मुलगा देवकी आणि सून सुशीला. सुशीला धर्मनिष्ठ, संयमी आणि सद्गुणी होती. एकदा सुमंत आणि दीक्षा तीर्थयात्रेला गेले आणि देवकी व सुशीला यांना ऋषी कौंडिन्यांच्या आश्रमात ठेवले. तेथे सुशीलाने पाहिले, अनेक स्त्रिया सुंदर वस्त्रे नेसून भगवान विष्णूची पूजा करत होत्या. त्या अनंत सूत्र तयार करून 14 गाठी मारत आणि हातावर बांधत होत्या. त्या सांगत होत्या, हे व्रत पाळल्याने सर्व दुःख संपते आणि आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. सुशीलानेही श्रद्धेने व्रत केले आणि सूत्र हातावर बांधले. घरी परतल्यावर तिच्या संसारात शांती, संपत्ती आणि सौख्य नांदू लागले. पण जेव्हा कौंडिन्याने कारण विचारलं, त्याला हे अंधश्रद्धा वाटले. संतापून त्याने अनंत सूत्र जाळून टाकले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात विपत्ती आली, धन नष्ट झाले, आजार पसरले आणि कलह वाढला. कौंडिन्याला आपली चूक कळली. तो जंगलात भटकू लागला. उपास, तप, प्रार्थना करू लागला. शेवटी थकून कोसळला. त्या क्षणी भगवान विष्णू अनंत रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, कौंडिन्य, तू अनंत सूत्राचा अपमान केलास म्हणून तुला दुःख सहन करावे लागले. आता पुन्हा श्रद्धेने व्रत कर, सूत्र बांध आणि त्याची महिमा लोकांना सांग. कौंडिन्याने आज्ञा पाळली, व्रत केले आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा सुख आणि समृद्धी परतली. तेव्हापासून अनंत चतुर्दशीचं व्रत प्रचलित झाले. या दिवशी काही खास उपाय सांगितले आहेत. रोग निवारणासाठी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे, दिवा लावावा आणि 108 वेळा ओम अनंताय नमः जप करावा. दारिद्र्य दूर करण्यासाठी पिवळा किंवा केशरी धागा हळदीने रंगवून त्यात 14 गाठी माराव्यात. पुरुषांनी उजव्या हातावर आणि स्त्रियांनी डाव्या हातावर बांधावे. कर्जमुक्तीसाठी तुळशीला गंगाजल व कच्चे दूध अर्पण करावे. कौटुंबिक सुखासाठी पतीपत्नीने एकत्र व्रत करावे. पिवळी फुले अर्पण करून ओम विष्णवे अनंत रूपाय नमः जप करावा. पितृदोष निवारणासाठी सूर्योदयाच्या वेळी दक्षिण दिशेला तीळ व कुशा टाकून तर्पण करावे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी विष्णू मंदिरात जाऊन अनंत सूत्र अर्पण करावे. शत्रुनाशासाठी संध्याकाळी पिंपळाखाली तेलाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घ्याव्यात. व्यवसायवृद्धीसाठी श्रीसूक्ताचे 11 वेळा पठण करावे आणि कमळबींची माळ लक्ष्मी व विष्णूला अर्पण करावी. अनंत चतुर्दशीचा गूढ संदेश असा आहे, श्रद्धेने केलेली उपासना आणि शिस्तबद्ध आचरण आपल्याला पापांपासून मुक्त करते, पुनर्जन्माच्या चक्रातून सोडवते आणि मोक्ष प्रदान करते. याच दिवशी गणपती उत्सवाची सांगता होते. भक्त मोठ्या प्रेमाने गणपती विसर्जन करतात आणि उद्गारतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूच्या अनंत शक्तीचे स्मरण करून देतो आणि गणपतीच्या निरोपाने जीवनात नव्या आशेचा संचार करतो. हे व्रत श्रद्धेने करणाऱ्यांना आरोग्य, संपत्ती, कौटुंबिक सुख आणि यश प्राप्त होते. अनंत चतुर्दशी 2025 तुमच्या जीवनातही अनंत आशीर्वाद घेऊन येवो.